ब्रिटिश कायद्यांना गाढव म्हटलं जायचं। याच कालबाह्य कायद्यांमुळे न्यायालयांचं कामकाजही कासवाच्या गतीने चालायचं। म्हणूनच 18व्या शतकातील 3 कायदे 1 जुलै 2024 पासून हद्दपार झाले असून त्यांच्या जागी नवीन कायदे लागू करण्यात आले। या कायद्यांचं वैशिष्ट्य म्हणजे पोलिसांना तपासाचं काम आणि न्यायालयांना न्यायदानाचं काम ठराविक वेळेतच पूर्ण करावं लागणार आहे। त्यामुळे यापुढे पोलिसांची प्रक्रिया आणि न्यायदानाचं काम यांच्यात वेग येण्याची अपेक्षा आहे। शिवाय कायदेही इतके कडक करण्यात आले की गुन्हा करतानाच गुन्हेगार 10 वेळा विचार करेल। हेच कायद्यातील बदल जाणून घेऊया नेमक्या शब्दात। तुम्ही पाहत आहात गोंड वार्ताचा विशेष वृत्तांत। ब्रिटिशांनी भारताला गुलाम बनवल्यानंतर गुलामांसाठी 1860 साली भारतीय दंड संहिता अर्थात IPC, 1872 साली भारतीय पुरावा कायदा आणि 1873 साली फौजदारी प्रक्रिया संहिता अर्थात CRPC असे 3 कायदे लागू केले होते। 1 जुलैपासून या गुलामगिरीतून कायदा आणि न्याय प्रणाली मुक्त झाली आहे। आता या कायद्यांची जागा अनुक्रमे भारतीय न्याय संहिता, भारतीय साक्ष कायदा आणि भारतीय नागरिक सुरक्षा संहिता या कायद्यांनी घेतलेली आहे। या कायद्यांचं वैशिष्ट्य म्हणजे पोलीस आणि न्याय यंत्रणेला वेळेचं बंधन घालण्यात आलंय। म्हणजे ठराविक वेळेतच तपास पूर्ण झाला पाहिजे आणि ठराविक वेळेतच न्यायालयाने निकाल दिला पाहिजे असं बंधन या कायद्यात घालण्यात आलंय। त्यात चालढकलपणा करून अजिबात चालणार नाहीये। पोलिसांसाठी असे आहेत बंधनकारक नियम। एखादा गुन्हा घडल्यानंतर हा आमच्या हद्दीत नाही असं आजपासून पोलिसांना सांगता येणार नाही। गुन्हा कुठल्याही पोलीस स्थानकाच्या हद्दीत घडला असला तरी पीडित ज्या पोलीस स्थानकात तक्रार नोंदवण्यासाठी गेला असेल तिथं 0 FIR नोंदवून पुढील प्रक्रिया सुरू करावी लागेल। पीडित व्यक्तीला कोणत्याही इलेक्ट्रॉनिक माध्यमाद्वारे पोलीस स्थानकात तक्रार नोंदवता येईल। एखाद्याला अचानक अटक झाल्यास याबाबत त्याला त्याच्या जवळच्या कोणत्याही व्यक्तीला त्याची माहिती देण्याचा अधिकार असेल। शिवाय अटकेचे तपशील पोलीस स्थानक आणि जिल्हा पोलीस मुख्यालयात ठळकपणे लावले जातील। यामुळे अटक करण्यात आलेल्या व्यक्तीच्या कुटुंबियांना महत्त्वाची माहिती सहज मिळू शकेल। तपासणी आणि सर्व शोध आणि जप्तीच्या कारवाईची व्हिडिओग्राफी करणं अनिवार्य असेल। महिला आणि मुलांवरील अत्याचाराचा गुन्हा दाखल झाल्यानंतर 2 महिन्यांत तपास पूर्ण करणं बंधनकारक राहील। पीडितांना 90 दिवसांच्या आत त्यांच्या खटल्यातील प्रगतीबाबत नियमित अपडेट मिळवण्याचा अधिकार असेल। आरोपी आणि पीडित दोघांनाही आता 14 दिवसांच्या आत FIR, पोलीस रिपोर्ट, चार्जशीट, स्टेटमेंट, कबुली जबाब आणि इतर कागदपत्र मिळवण्याचा अधिकार असेल। न्यायालयांसाठी असे आहेत बंधनकारक नियम। यापुढे तारीख फेतारीख प्रकार बंद होणार असून खटल्याची सुनावणी जास्तीत जास्त 2 वेळा तहकूब करता येणार आहे। पहिल्या सुनावणीच्या 60 दिवसांच्या आत आरोप निश्चित केले जातील। खटला पूर्ण झाल्यानंतर 45 दिवसांच्या आत फौजदारी खटल्यांचा निकाल देणं बंधनकारक राहील। यापूर्वी जास्तीत जास्त 15 दिवसांची पोलीस कोठडी मिळायची, आता ती 90 दिवसांपर्यंत वाढवता येईल। सर्व न्यायालयांत खटल्यांमध्ये ऑनलाईन माध्यमांचा वापर केला जाईल। प्रसार माध्यमांसाठीही काही नियम करण्यात आले। यामध्ये बलात्कारासारख्या गुन्ह्यांमध्ये न्यायालयाच्या परवानगीशिवाय न्यायालयीन कामकाजासंदर्भात कोणतीही गोष्ट प्रसिद्ध केल्यास संबंधित व्यक्तीला 2 वर्षांपर्यंत तुरुंगवासाची शिक्षा आणि दंड होऊ शकतो। पोलीस आणि न्याय यंत्रणेला गतिमान करण्याबरोबरच नागरिकांमध्ये गुन्हेगारी प्रवृत्ती वाढू नये यासाठी कायदे कडक करण्यात आले। भारतीय नागरिक सुरक्षा संहितेतील या तरतुदी नागरिकांनी लक्षात घ्याव्यात, अन्यथा तुम्ही त्रासात पडू शकता। ब्रिटिशांच्या राजवटीत 1837 मध्ये थॉमस मॅकॉले यानं भारतावर राजद्रोह कायदा लादला होता। नंतर 1870 मध्ये जेम्स स्टीफन यांनी त्याला भारतीय दंड संहितेत कलम 124A म्हणून जोडलं। हा कायदा स्वातंत्र्यासाठी ब्रिटिशांविरुद्ध लढणाऱ्यांना शिक्षा देण्यासाठी लागू करण्यात आला होता। हा कायदा आता रद्द करण्यात आला आहे। यापुढे भारताची एकात्मता, सार्वभौमत्व यांना बाधा आणल्यास अथवा भारतापासून वेगळे होण्यासाठी कारवाई केल्यास तो देशद्रोह ठरणार आहे। मॉब लिंचिंग अर्थात जमाव करून एखाद्याची हत्या केल्यास जमावातील प्रत्येकाला जन्मठेपेची शिक्षा करण्याची तरतूद या नवीन कायद्यात आहे। अल्पवयीनावर सामूहिक बलात्कार केल्यास मृत्यूदंड किंवा जन्मठेपेची शिक्षा होऊ शकते। एखाद्या तरुणीशी ओळख लपवून अथवा फसवून लग्न केल्यास
त्याला 10 वर्षांपर्यंत तुरुंगवासाच्या शिक्षेची तरतूद आहे। आता यापुढे व्याभिचार, समलिंगी संबंध आणि आत्महत्येचा प्रयत्न केल्यास त्याला गुन्ह्याच्या श्रेणीतून वगळण्यात आले। अशा प्रकारे 1 जुलैपासून भारतीय कायद्यांमध्ये काळानुसार आमूलाग्र बदल करण्यात आले असून आता वेळेत तपास आणि न्याय मिळेल। त्याही पुढे जाऊन समाजातील गुन्हेगारी प्रवृत्तीला आळा बसेल अशी सामान्य नागरिकांना अपेक्षा आहे। हा व्हिडिओ लाईक आणि जास्तीत जास्त शेअर करा। तसंच अशाच महत्त्वपूर्ण विषयांचं सोप्या भाषेतील विश्लेषण बघण्यासाठी आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि गोव्यातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या goanvarta.net या संकेतस्थळाला भेट द्या।